पैसे तर 5 तारखेला जमा झालेच पाहिजे। कमिशन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कमिशन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। हम सब एक है, हम सब एक है, आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। अखिल महाराष्ट्र संघटनेचा पूर्ण धन्य कमिशन आमच्या हक्काचं, कमिशन आमच्या हक्काचं हम सब अखिल महाराष्ट्र संघटनेचा रेशन राष्ट्रभाव दुकानदार संघटनेचा पाटील साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रभाव दुकानदार संघटनेचा, राष्ट्रभाव दुकानदार संघटनेचा पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अखिल महाराष्ट्र राज्य संघटनेचा, अखिल महाराष्ट्र राज्य संघटनेचा हम सब पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम सब एक है, हम सब एक है। अखिल महाराष्ट्र राज्य संघटनेचा, अखिल महाराष्ट्र राज्य संघटनेचा हम सब एक है, हम सब एक है। ऑडियो कमिशन, ऑडियो कमिशन, कमिशन आमच्या, कमिशन आमच्या हक्काचं, कमिशन आमच्या हक्काचं हम सब एक है। अखिल महाराष्ट्र संघटनेचा राष्ट्रभाव दुकानदार संघटनेचा, राष्ट्रभाव दुकानदार महासंघाचा पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कमिशन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कमिशन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कमिशन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। काय सांगणार आपण आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्यासाठी काही मागण्यासाठी स्वस्त दुकानाच्या हे बघा, आज सर्वप्रथम मी राज्याध्यक्ष DN पाटील आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये अखिल महाराष्ट्र स्वस्त दुकानदार महासंघाच्या नेतृत्वामध्ये 52,000 रेशन दुकानदार आमचे सभासद आहे। आज या त्या प्रलंबित मागण्यासाठी आम्ही राष्ट्रभाव दुकानदार या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। जर आमच्या प्रलंबित मागण्यासाठी शासनाने दिरगाई केली किंवा त्याचा जर आमच्या निवेदनावर विचार नाही केला तर आम्ही येणाऱ्या 8 तारखेला आझाद मैदान मुंबई येथे या त्या ठिकाणी राज्याच्या पूर्ण राज्याच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत। ही आमची परिस्थिती आहे। मूळ मागणी आमच्या अशी की कमिशन मध्ये वाढ झालीच पाहिजे। शासकीय गोदामातून धान्य हे परफेक्ट 50 किलो 850 ग्रामच्या गोणीमध्ये आम्हाला मिळालं पाहिजे। ते पहिली जूट बारदाने त्याने मिळायला पाहिजे। आणि राष्ट्रभाव दुकानदार दर महिन्याला जे नेतनचे वाटप करतात आणि त्याचा मेंथाना जो आहे दर महिन्याला 5 तारखेला आज प्रत्येक दुकानदाराच्या खात्यात जमा होणे आवश्यक आहे। शासन तसं करत नाहीये। आज जानेवारी 2024 पासून तर आजपर्यंत गेल्या 6 महिन्याचं आमचं शासनाकडे कमिशन आमचं प्रलंबित आहे। त्याच्यामुळे आमचे जागेचे भाडे थकलेले आहे। राष्ट्रभाव दुकानदारचे लाईट बिलाचे मीटरचं भाडं थकलेलं, लाईट बिल थकलेलं आहे। या कारणामुळे आमचा राष्ट्रभाव दुकानदार एकदम हात द्यायला आलेला आहे। त्यातल्या त्यात शैक्षणिक वर्ष सुरू झालं नाही। त्या ऍडमिशन मध्ये मुलाच्या ऍडमिशनसाठी फी भरावी लागते। ती फी सुद्धा दुकानदाराकडे आज उपलब्ध नसल्यामुळे दुकानदार वेळ घाटीला आलेला आहे। म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्व जिल्ह्याच्या वतीने आंदोलन या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे। असं आंदोलन फक्त एक छत्रपती संभाजीनगर मध्ये न होता हे पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये आंदोलन प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी आज 11 वाजेपासून 3 वाजेपर्यंत चालू झालेले आहे। KYC मुद्द्याच्या बाबतीत हे शासकीय काम असल्याने आम्ही त्या कामाला नाकारलेले नाही। परंतु आमचं असं मत आहे त्या ठिकाणी जर तुम्ही स्वतः जर तुमच्या एखाद्या नेट कॅफेवर गेले तर तुमच्याकडे 150 रुपये अदा केले जातात। आम्ही ते 50 रुपये काम
काम करायला तयार आहे. नेट त्याचा जो मुद्दा आहे हा त्याने मुदतीमध्ये ठेवू नये. समजा 10 तारखेला 15 तारखेला हे कायमस्वरूपी केवायसी ही योजना चालू ठेवणं गरजेचं आहे. आणि या कामासाठी माझा रेशन दुकानदार परवानाधारक कायमस्वरूपी शासनाबरोबर लाभार्थ्याबरोबर बरोबर आम्ही आहोत. फक्त आमचे एकच म्हणणे त्याचा जो आम्ही जे काम करतो त्याचा मोबदला आम्हाला प्रत्येक एक केवायसी केलं 50 रुपये आम्हाला मिळालं पाहिजे. आपलं नाव सांगा. माझं नाव DN पाटील. मी अखिल स्वस्त दुकानदार महासंघ राज्य अध्यक्ष.